युरिया व डीएपी खताच्या संरक्षित साठ्यास मंजुरी देण्यासंदर्भात बैठक. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मंजुरी देण्यासंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. नत्रयुक्त खतांमध्ये युरिया आणि स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपी ही खते तुलनेने स्वस्त व लोकप्रिय असल्यामुळे ऐन हंगामामध्ये या दोन्ही खतांची मागणी वाढते. हंगामातील पेरणीच्या वेळी युरिया व डीएपी खताची व उभ्या पिकांना नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता देण्यासाठी युरिया शेतकऱ्यांकडून एकाच वेळी मागणी होत असते. अशा वेळी निरनिराळ्या कारणांमुळे उदाहरणार्थ आवंटन कमी असणे, रेल्वे वाहतुकीत अडचणी निर्माण होणे, रेल्वे रेक वेळेवर उपलब्ध न होणे, आयातीत खत वेळेवर न येणे, उत्पादकांच्या कारखान्यांमध्ये तांत्रिक अडचणी तयार होणे, खत पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होऊन शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध न होण्याचा संभव असतो. जादा मागणी असणाऱ्या महिन्यात म्हणजेच जून व जुलै महिन्यामध्ये युरिया व डीएपीचे कमी पुरवठा झाल्यास या महिन्यात युरिया व डीएपीचा तुटवडा भासण्याची शक्यता असते. सदरचा तुटवडा भासू नये म्हणून युरिया व डीएपीचा संरक्षित साठा करणे आवश्यक आहे. याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागाचे उपसचिव अधिकारी उपस्थित होते.